जेव्हा धर्म वाढतो, जेव्हा अन्याय माजतो, जेव्हा सत्य दडपडत जातं, तेव्हा माणूस एकटाच पडतो. आणि त्या एकटेपणातूनच एक आर्त हाक उठते, आई, आई भवानी. ही हाक केवळ शब्दांची नसते, ती असते श्रद्धेची, ती असते संघर्षाची, ती असते जगण्याची आस. कारण आई भवानी म्हणजे शक्तीचं रूप आहे, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ आहे, धैर्याचं, शौर्याचं प्रतीक आहे. ज्या मातेने रणांगणात वीराला उभं केलं, जिच्या आशीर्वादाने इतिहास घडला. छत्रपती शिवरायांच्या तलवारीत हीच शक्ती होती, मावळ्यांच्या छातीत हीच आग पेटलेली होती. आई भवानी म्हणजे नुसती देवी नाही, ती आहे लोकांची श्रद्धा, ती आहे जगण्याचा आधार. म्हणूनच संकटाच्या काळात डोळे आकाशाकडे वळतात आणि ओठांवर एकच नाव येतं, आई भवानी, आई भवानी. अशा या पवित्र शक्तीला वंदन करण्यासाठी, या भक्तीला शब्द देण्यासाठी आता रंगमंचावर सादर होत आहे शक्तीपूजेचे लोकनृत्य, महाराष्ट्राचं लोकनृत्य गोंधळ. धन्यवाद. ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. धरीला आळी लावीला लावीला पहला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा. परडी कुंकू भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी आई अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा
सुख संसारी हाती परळी कुंकू भाई अंतरितवली ज्योती भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा वीरा देवीचा सप्तशृंगी देवीचा सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई हाती परळी कुंकू भाई अंतरितवली ज्योती भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी अतिशय सुंदर रोमांचकारी प्रदर्शन. सर्व विद्यार्थ्यांचं खूप 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 स्वागत. अतिशय सुंदर सादरीकरण.